नमस्कार मित्रांनो, अजया चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहोत रत्नागिरीच्या मालकुंड येथे, जिथे कवी केशवसुतांचं जन्मस्थान आहे। बघू शकता, खूप सुंदर घर आहे। कवी केशवसुतांबद्दलचं सगळं माहिती आपल्याला इथे मिळते। कवी केशवसुत स्मारक असं म्हणून याला संबोधण्यात आलेलं आहे। आणि कोकण म्हटलं की ग्रीनरी आलीच। खूपच सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे। कवी केशवसुतांचा जन्म मालगुंड येथे झाला होता। अगदी वयाच्या 39व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली, पण त्यातही इतक्या कमी कालावधीतही त्यांनी मराठी काव्यामध्ये त्यांची दिलेले जे योगदान आहे ते अविस्मरणीय आहे। इथे त्यांनी लिहिलेल्या कविता आहेत, आपण बघूया। जर तुम्ही रत्नागिरीला आला तर अवश्य मराठी साहित्यातल्या या हिऱ्यांसारख्या हिऱ्याला जसं महत्त्व असतं तसं मराठी भाषेला महत्त्व केशवसुतांनी दिलेलं आहे। आपण आवर्जून इथे या, याला भेट द्या। खूपच सुंदर निसर्गरम्य वातावरण। आणि मी तुम्हाला केशवसुतांबद्दल जी माहिती आहे ती पण देते। त्यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव, हे बघा त्यांच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे थोडीशी। कोकण मराठी साहित्य परिषद, सुंदर आहे। अतिशय छान। आम्ही सकाळी सकाळी इथे आलो आहोत, त्यामुळे एकदम आल्हाददायक वातावरण आहे। खूपच सुंदर। नाही ती परवानगी द्यावी। हो, आणि हे फक्त एवढंच घेते। अरे 39व्या वर्षी